नमस्कार मित्रांनो, नागपूर रेल्वे स्थानकावर DRIने एक मोठी कारवाई केली आहे. चक्क राजधानी एक्सप्रेसमधून कोट्यवधी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. तस्करीची ही पद्धत पाहून पोलीसही अवाक झाले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? ही महिला ड्रग्ज घेऊन कुठे जात होती? जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. घटनेची सविस्तर माहिती अशी की हजरत निजामुद्दीन ते बेंगळुरू दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी 12 एप्रिल रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर DRIच्या पथकाने सापळा रचला. गाडी नागपूर स्थानकावर येताच DRIचे अधिकारी डब्यात शिरले. त्यांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले. नागपूर ते अजनी या केवळ 5 ते 10 मिनिटांच्या प्रवासादरम्यान ही धाडसी कारवाई करण्यात आली. महिलेला अजनी स्थानकावर उतरवून तिच्या सामानाची कसून झडती घेण्यात आली. तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना तिच्या बॅगेत शॅम्पूच्या 2 बाटल्या आढळल्या, ज्या गरजेपेक्षा जास्त जड वाटत होत्या. जेव्हा त्या बाटल्या उघडल्या आणि त्यातील द्रव बाहेर काढला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्या शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये सीलबंद 50 कॅप्सूल लपवून ठेवल्या होत्या. या कॅप्सूलमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती आणि जी तपासाअंती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत एकूण 853 ग्राम कोकेन जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे 4,26,00,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मुंबईत राहणाऱ्या 39 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून सध्या तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता DRIने आपला मोर्चा या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांकडे वळवला आहे. या महिलेने ही खेप दिल्लीतून कोणाकडून घेतली आणि बेंगळुरू किंवा हैदराबादमध्ये कोणाला पोहोचवणार होती याचा तपास आता वेगाने सुरू आहे. नागपूर हे अंमली पदार्थ तस्करीचे मुख्य ट्रान्झिट पॉइंट बनत चालले आहे का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात DRIने ही एक मोठी मोहीम उघडली आहे. तुम्हाला काय वाटते? अशा तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने अजून कोणते पाऊल उचलले पाहिजे? कमेंटमध्ये नक्की कळवा. नागपूरच्या अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.